श्रीराम समर्थ। आशानां मनुष्याणां काचित् आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ताः तिष्ठन्ति पंगुवत। ज्याच्याकडे आशा आहे तो पुढे जातो आणि ज्याच्या जवळ नाही तो दुबळे असतात। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भौतिकवादाच्या उपभोक्ता वृत्ती बळावल्यामुळे अनेक निराशाजनक प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं। मनात नकारात्मकता विचार नकारात्मक असे विचार रुजू लागतात। त्याचा आपल्या तनामनावर विपरीत परिणाम होतो। मग मधुमेह, रक्तदाब, त्वचा विचार वाढायची मूळ कारणे तर मानसिकच आहेत, पण आधीच्या पिढींकडे बघितल्यानंतर ते प्रमाण कमी दिसते। त्यांच्याकडे त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता। त्यांनाही अडचणी येतच होत्या, पण देवावर विश्वास ठेवून बुद्धी स्थिर ठेवण्याचा त्यांना जो मार्ग गवसला होता, म्हणजेच ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे त्यांनी आत्मसात केलेलं होतं। ना कशाचा लागभाग ना कशाचा पाठलाग, ही त्यांनी वृत्ती धारण केली होती आणि म्हणूनच ते सुखी झाले। येणाऱ्या परिस्थितीत बरे वाईट असे कोणतेच बिरुद न देता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केल्यामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार आलेच नाहीत। पण कधी कधी नकारात्मक विचारातूनच सकारात्मक कृती घडते। नकारात्मक विचार आपला ताबा घेऊ लागले तर ते वाईटच आहे, पण जसे काही विषारी पदार्थ की ते अल्प प्रमाणात घेतल्यास ते औषधाचं काम करतात, तसेच नकारात्मक विचार योग्य प्रमाणात असले तर ते उपयुक्त ठरतात। 1961 मध्ये जेव्हा पानशेतचं धरण फुटलं तेव्हा नदीकाठची घरे पाण्याखाली जाऊ लागली। तेव्हा एका गृहिणीने त्यांची महत्वाची कागदपत्र, सोनं नाणं पटकन बरोबर घेतलं आणि साहजिकच पुराने त्यांचे फारसे नुकसान झाले नाही। एवढ्या पाण्यात वेढ्यात त्यांना सुचलं कसं? त्यांनी सांगितलं की आम्ही नदीकाठी राहतो, पूर वगैरे आला तर, असे विचार नेहमीच मनामध्ये यायचे आणि त्याबरोबर ते मनात कधीतरी कुठेतरी ठरलेले होते। म्हणजेच मतितार्थ असा की नकारात्मक विचार सुद्धा काहीतरी सकारात्मक करून जातात। श्रीराम समर्थ।